नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. इथे तुम्हाला छानपैकी कट आलेला आणि झणझणीत असा मटण रस्सा दिसतोय. त्याचबरोबर मस्तपैकी चमचमीत सुक्कं मटणही दिसते. तेव्हा तुम्हाला कळलेच असेल की आज मी तुम्हाला कोणती रेसिपी करून दाखवणार आहे ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया का, आणि शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा. मी ते 1 किलो मटण घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याला मुरत ठेवण्यासाठी आपल्याला हळद, मीठ आणि लिंबू रस या 3 वस्तू लागणार आहेत. मटण स्वच्छ बारीक काप करून धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये लिंबूचा रस, हळद आणि मीठ या 3 वस्तू टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा तास मुरत ठेवायचे आहे. अर्ध्या तासानंतर मी ते गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकर थोडा गरम झाला की आपल्याला त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचे आहे. दोन ते 3 टेबलस्पून तेल टाकू शकता. थोडं गरम झालं की लगेचच आपल्याला जे मुरत ठेवलेलं मटण होतं ते त्यामध्ये टाकायचे आहे. गॅस कमी करायचा, नाही तर हातावर उडेल. आता आपल्याला एका झाऱ्याच्या साहाय्याने ते मटण चांगले हलवायचे आहे. तेलामध्ये परतायचे आहे. थोडा वेळ परतून झाल्यानंतर एक खोलगट ताट ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचे आहे. सुरुवातीला गॅस आपण मोठा ठेवलेला होता. आता ताट ठेवल्यानंतर गॅस कमी करून ठेवायचा आहे आणि मटण वाफवण्यासाठी ठेवायचे आहे. तोपर्यंत शेजारच्या बर्नरवरती एक जाळी ठेवून आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. एक खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे. ती अशा प्रकारे आपल्याला जशी चुलीमध्ये भाजतात त्या प्रकारे आपल्याला बर्नरवरती भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूनी ती वाटी, खोबऱ्याची वाटी भाजून घ्यायची आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, ते सुद्धा असे 4 काप देऊन मी भाजून घेणार आहे गॅसवरच. तोपर्यंत आपले मटण इकडे वाफलते आहे. मी बारीक गॅस करून ठेवलेला आहे मटणाचा. आता आपल्या खोबऱ्याची वाटी भाजत आलेली आहे. जास्त जळून द्यायची नाही. थोडा वेळ भाजून झाले. हे बघा, अशी वाटी भाजलेली आहे. आता ती बाजूला ठेवायची आहे. आता आपल्याला हे 2 कांदे चांगले भाजून घ्यायचे आहेत. जळलेला पातेला आहे तो आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे. आणि जशी आपण खोबऱ्याची वाटी भाजली खालून वरून, तशा पद्धतीनेच आपल्याला कांदेसुद्धा सर्व बाजूनी चांगले भाजायचे आहेत. थोडा वेळ लागतो, पण पेशन्सने ह्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे आपला रिझल्ट चांगला येतो. कांदे आतपर्यंत चांगले भाजले गेले पाहिजेत. फक्त वरून जळून द्यायचे नाही आहेत आपल्याला. त्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला हळूहळू भाजायचे आहे. तोपर्यंत इकडे 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. आपलं मटण छान आतमध्ये वाफवलेले आहे. मटणाचे स्वतःचेच पाणी सुटलेले आहे बघा. आपण एक्स्ट्रा पाणी अजिबात घातले नव्हते. आणि वरती जे ताट ठेवलेले होते पाणी टाकून, त्यातलं पाणी वाफेने हळूहळू खाली सुटत होते. आता आपल्याला हे गरम पाणी जे केलेलं होतं तेच पाणी कुकरमध्ये टाकायचे आहे. आणि कुकरचे झाकण लावून
मीडियम गॅसवरती 2 शिट्या द्यायच्या आहेत. आता तुमच्याकडचे मटण जसे असेल त्यानुसार तुम्ही शिट्या देऊ शकता. इथे ऑलरेडी 10 मिनटं मी वाफेवर शिजवलेले होते मटण. आता फक्त 2 शिट्या दिल्या तर पूर्ण शिजते. इकडे तोपर्यंत कांदा आणि खोबरं भाजून झालेला आहे. त्याचा जो काळा भाग होता तो थोडासा कापून टाकलेला आहे आणि ते बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यासोबत लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यासोबत तीळ, खसखस, धणे आणि जिरे या 4 गोष्टी घेतलेल्या आहेत. हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार, प्रमाणानुसार घेऊ शकता. सर्वप्रथम आपल्याला तीळ, खसखस आणि धणे, जिरे हे थोडंसं भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे चांगले वाटले जाईल. जास्त पुढे जाऊन द्यायचे नाही, फक्त थोडंसंच गरम करायचे आहे. ते थंड झाल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला सुक्कं मटण करायचे आहे. त्यासाठी मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो मी त्यामध्ये टाकत आहे. कांदा तेलामध्ये परतायचा आहे. चांगला ब्राऊन कलरचा कांदा झाला की आपल्याला हळद टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला कांदा लसूण मसाला टाकणार आहे मी. तीन ते 4 चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितपत तिखट करायचे आहे त्यानुसार तुम्ही मसाला टाकू शकता. मी इथे 3 चमचे टाकलेले आहेत. त्यानंतर लगेचच हा जो वाटण केलेला मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. थोडासा मसाला आपल्याला आमटीसाठी राखून ठेवायचा आहे. मी पातेल्यामध्ये पाणी थोडं कोमट करून ठेवलेलं होतं, तेच पाणी मी इथे वापरत आहे. ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मसाला परतायचा आहे, म्हणजे मसाला कढईला चिकटणार नाही. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मसाला भाजायचा आहे. मसाला चांगला तेलात भाजून द्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत. मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे की आपण मटणामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्यानुसार अंदाजाने मीठ टाकायचं आहे. मीठ कमी पडलं तरी चालेल, नंतर टाकू शकतो, पण जास्त नाही टाकायचे. त्यानंतर आपलं हे वाफवलेलं मटण आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आहे. मटण चांगलं शिजलेलं आहे आपले. सर्व मटण मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी न घालता चांगलं परतायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि परतत राहायचं आहे. अशा प्रकारे थोडा वेळ परतून झालेला आहे. अजून आपलं सुक्कं मटण तयार नाही झालेलं. आपण बाजूच्या गॅसवरती हे सुक्कं मटण ठेवायचे आहे. बाजूला बारीक गॅस आहे आणि हा मोठा गॅस आहे. बारीक गॅसवरती मी सुक्कं मटण झाकण ठेवलेलं आहे. त्यामध्ये जराही पाणी टाकलेलं नाही. तोपर्यंत आता इथे आपण रस्सा तयार करूया. इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. तेलाचा जास्त प्रमाणात वापर करायचा नाही आहे आपल्याला. त्यामध्ये लगेचच आपल्याला तेल थोडं गरम झालं, अधूनमधून आपल्याला हे सुक्कं मटण परतत राहायचं आहे, नाहीतर कढईला चिकटण्याची शक्यता आहे. तोपर्यंत इकडे पातेल्यातलं तेल तापलेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जशी हवी त्यानुसार कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि हे उरलेलं वाटण त्यामध्ये टाकायचे आहे. थोडा वेळ परतलं
जास्त करपून द्यायचं नाही आपल्याला ह्या गोष्टी, की लगेचच आपल्याला मटणाचं पाणी त्यामध्ये ओतायचं आहे. मी कुकरमध्ये गरम पाणी एक्स्ट्रा ओतून ठेवलेले होते. अशा प्रकारे सर्व शिजवलेलं पाणी मी त्यात ओतलेलं आहे. आता ह्या रश्श्याला उकळी येत चाललेली आहे. छान उकळी येत आहे रश्श्याला. उकळी आल्यानंतर आपल्याला आता एक महत्त्वाची स्टेप करायची आहे, की ह्या रस्स्याला जो तवंग येतो त्या तवंगाचे 2 ते 3 चमचे या सुक्या मटणामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. म्हणूनच मी अगोदर सुक्या मटणामध्ये पाणी टाकले नव्हते, कारण हा आपल्याला रस्सा त्यामध्ये ॲड करायचा होता म्हणून. अशा प्रकारे मस्तपैकी रस्सा टाकून आपलं सुक्कं मटण थोडंसं रस्सेदार झालेलं आहे. आता हे अजून थोडा वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचे आहे, म्हणजे त्याचा छान रिझल्ट येतो आणि चवीलाही छान लागते. रस्सासुद्धा थोडा वेळ आपल्याला उकळू द्यायचा आहे. बघा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला, आणि जो आपण तवंग टाकलेला होता त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता ऑलमोस्ट आपलं सुक्कं मटण आणि रस्सा तयार होत चाललेला आहे. बघा फायनली आपलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे. असं तेल सुटलं पाहिजे, त्यासाठी एकदम बारीक गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढई शक्यतो जाड बुडायची घ्यायची, म्हणजे मटण किंवा मसाला चिकटणार नाही. आता वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकायची. बघा किती छान मटणाचा रस्सा आणि सुक्कं मटण तयार झालेलं आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे. मस्त भाकरीबरोबर, चपातीबरोबर आता हे आपल्याला खायचं आहे. एकदम छान लागते. तुम्ही नक्की करून पहा. ह्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान दिसत आहे दोन्हीचेही, मटणाच्या रस्स्याचे सुद्धा आणि सुक्या मटणाचे सुद्धा. अशा पद्धतीने आपण गावरान पद्धतीने असं मटण रस्सा आणि सुक्कं मटण केलं तर चवीला एकदम भन्नाट लागतं. वड्याबरोबर खावा, भाकरीबरोबर खावा, खूप छान लागतो आपल्याला हा मटणाचा बेत. मी केलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.